त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज की देशमुख हत्या प्रकरणात 3 जण वॉन्टेड आहेत आणि या आरोपींना फरार घोषित करण्यात आलंय। पकडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल असं देखील पोलिसांनी जाहीर केलंय। सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे वॉन्टेड असल्याचं पोलिसांकडून जाहीर करण्यात आलंय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून प्रसिद्धी पत्रक जे ते जारी करण्यात आलंय। या आरोपीला पकडून दिल्यास योग्य बक्षीस दिलं जाईल आणि जे कोणी याबद्दलची माहिती देतील त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं देखील सांगण्यात आलंय। त्यामुळे सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्याबद्दल जो कोणी पोलिसांना माहिती देईल त्याला योग्य असं बक्षीस दिलं जाणार आहे। आता त्यांना फरार घोषित करण्यात आलाय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सुरेश, काय अपडेट याबद्दल? संतोष देशमुख खून प्रकरणातील जे फरार असलेले 3 आरोपी आहेत त्यापैकी सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे अशा पद्धतीनं एफआयआर मध्ये देखील नोंद आहे। त्याच आरोपींना गेल्या 22 दिवसापासून जे पथक आहेत ते पथक सर्व ठिकाणी शोध घेत आहेत, मात्र ते सापडून न आलं आता त्यांना फरार घोषित केलेले। फरार घोषित केल्यानंतर त्यांना ज्यांच्या संदर्भात जो कोणी माहिती देईल किंवा त्यांना पकडून देईल या संदर्भात बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। या अगोदर जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, तर 3 आरोपी हे फरार आहेत। यात प्रमुख जो आरोपी आहे तो सुदर्शन घुले आहे आणि या अगोदर सुदर्शन घुलेवरती देखील 10 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 4 हे गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत। न्यायालयाच्या परिसरामध्ये आणि पोलीस प्रशासनाच्या समोर एका व्यक्तीवरती पेट्रोल टाकण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला होता। असे गंभीर गुन्हे असलेल्या सुदर्शन घुलेला देखील यामध्ये फरार घोषित करण्यात आले। त्या संदर्भात प्रसिद्धी पत्रक देखील देण्यात आले। त्यामुळे साहजिकच आता पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर CID आणि आता SIT देखील दाखल झालेले आहे। त्यामुळे या तिन्ही ज्या तपासी यंत्रणा आहेत त्या आता या 3 फरार असलेल्या आरोपीच्या शोधाच्या अनुषंगाने जे काही करता येईल त्या सगळ्या प्रक्रिया पार पाडतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज फरार घोषित पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना फरार घोषित करण्यात आले। विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पण आता स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक यांच्याकडून एक प्रसिद्धी पत्रक जे ते समोर आणलेलं आहे, ज्या माध्यमातून हे आरोपी फरार घोषित करण्यात आलेले। त्यामध्ये बघा, सुदर्शन चंद्रभान घुले वय वर्ष 26, कृष्णा शामराव आंधळे वय वर्ष 30 आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे यांना आता फरार घोषित करण्यात आलेलं आहे। आणि यांच्याबद्दल जो कोणी CIDला किंवा पोलीस अधिकाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देईल त्याला योग्य असं बक्षीस दिलं जाईल आणि जो कोणी माहिती देईल त्याचं नाव देखील यामध्ये गुप्त ठेवण्यात येईल असं देखील प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता हे आरोपी फरार घोषित करण्यात आलेले आहेत, हे अजूनही सापडत नाही आहेत। त्यामुळे आता यांना शोधण्याकरता पथकं जी आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात रवाना तर झालेली आहेत, पण आता यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर आपण बघतो की आता पुढली प्रक्रिया देखील वेगाने राबवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल। आरोपींना शोधून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाणार आहे।